तर दिल्ली स्फोटाबाबतचे एक महत्त्वाचे अपडेट आहेत। दिल्ली स्फोटाचा तपास आता NIA कडे देणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आता हा स्फोटाचा तपास जातो आहे। त्यामुळे कालच NIAचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि त्यांनी सगळे नमुने गोळा केलेले होते। त्यामुळे NIAचं पथक आल्यानंतर आता हा तपास NIA कडेच जाणार हे तेव्हा स्पष्ट झालेलं होतं। आता ऑफिशियली ही माहिती समोर येते। सोमेश याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, अपेक्षेनुसार NIA कडे हा तपास गेल्याचं कळत आहे, काय तपशील आहे? अमोल, ही एकतर दिल्लीमध्ये घडलेली घटना आहे आणि त्यासोबतच खूप मोठी दहशतवादी घटना आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा NIA कडे दिला जातोय। पण त्याचवेळी काल रात्रीपासून जर आपण इथे पाहिलं तर हे ऑपरेशन किंवा याविषयीच्या तपासाचं काम आणि निरीक्षण नोंदवण्याचं काम सुद्धा उत्तर प्रदेशच्या ATSनी, त्यासोबत दिल्लीच्या क्राईम ब्रांचनी, दिल्लीच्या ATSनी, त्यासोबतच गुजरात ATSच्या काही अधिकाऱ्यांनी आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे काही अधिकारी सुद्धा घटनास्थळी काल आले होते आणि त्यानंतर ते आज सकाळपर्यंत घटनास्थळी होते। NSGचे कमांडो घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम करत होते। त्यामुळे सर्व एजन्सीज कोऑर्डिनेटेड पद्धतीने काम करतायत, परंतु अधिकृतरित्या हा तपास हा NIA कडे आता वर्ग करण्यात आलाय हे स्पष्ट झाले। निश्चित, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे NIA कडून आता सर्व अँगल्स तपासले जाणार आहेत आणि विशेषतः यातला जो दहशतवादी हल्ला आहे का, हा कशा प्रकारे दहशतवादी मॉडेल होतं, कशा प्रकारे या सगळ्याचा भारताबाहेर म्हणजे पाकिस्तान आणि इतर देशांशी संबंध आहे, या दृष्टीने सुद्धा आता तपास होणार आहे। त्यामुळे NIA कडे हा तपास गेल्यामुळे या सगळ्यातील नेमके दहशतवादी धागेदोरे काय आहेत, कुठली संघटना कशा प्रकारे याच्यामध्ये सहभागी होती, एवढी मोठी स्फोटकं देशामध्ये आली कशी, फरीदाबादपर्यंत आणि दिल्लीपर्यंत ही स्फोटकं पोहोचली कशी, या सगळ्याचा तपास होणं आवश्यक होतं। त्यासाठी आता हा तपास NIA कडे सोपवण्यात आलेला आहे। पाकिस्ताननं केलेल्या कांगावेखोरीनंतर ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं आणि त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर होत्या। मात्र याच काळामध्ये कदाचित ही सगळी स्फोटकं कशा प्रकारे भारतामध्ये आली याचा तपास होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असणार आहे। त्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी आता NIA कडे सोपवण्यात आलेली आहे। सर्व यंत्रणा या ठिकाणी कालपासून तैनात होत्या आणि सर्वांनी या ठिकाणी आपापले सॅम्पल्स घेण्याचं काम केलेलं होतं। सर्व यंत्रणा आपापल्या परीने काल घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या स्फोटांच्या ठिकाणचे सॅम्पल्स गोळा करण्यापासून। आणि यामध्ये एक मोठी बातमी येते आहे, दिल्ली स्फोटाचा तपास आता NIA कडे आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी तपासाचा आढावा घेतलाय। त्यानंतर दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आधीच हा निर्णय आता समोर येतो आहे की NIA कडे आता या दिल्ली स्फोटाचा तपास असणार आहे। त्यामुळे आता या निर्णयानंतर ही जी 3 वाजता बैठक होणार आहे, ही बैठक देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे। कशा प्रकारे आता पुढची रणनीती आखली जाते या स्फोटाच्या तपासाविषयी, याबाबत खल या केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये होऊ शकतो। मात्र काल ज्या प्रकारे ATS या ठिकाणी होतं, स्थानिक पोलीस होते, NSD होते आणि इतरही अनेक यंत्रणा या ठिकाणी काम करत होत्या। त्यामुळे तपास नेमका कुठल्या यंत्रणेकडे ऑफिशियली सोपवला जाणार याबाबत एक उत्सुकता होती, अनिश्चितता होती। कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नव्हती, आता ती झालेली आहे। त्यामुळे आता प्राथमिक तपासामध्ये दहशतवादी हल्ल्याचा संशय असल्यामुळे आता हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आलेला आहे। दिल्ली स्फोटाचा तपास आता NIA करेल आणि ज्या प्रकारे जम्मू काश्मीरचं कनेक्शन या सगळ्या हल्ल्याशी समोर येत आहे, हरियाणाचं कनेक्शन समोर येत आहे, फरीदाबादमध्ये जो काही मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला होता, शस्त्रास्त्र जप्त करण्यात आलेली होती, या सगळ्याचा दहशतवादी अँगल आल्यामुळे आता NIA कडे हा तपास सुपूर्द करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलीस आतापर्यंत या स्फोटाचा तपास करत होते, त्याचं कारण ऑब्व्हियस होतं की दिल्लीमध्ये ही घटना घडलेली होती। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी अपघात होता का, हा कारचा अपघात होता का, इतर सर्व शक्यतांच्या दृष्टीने तपास सुरू केलेला होता। मात्र आता यातला एक दहशतवादी अँगल समोर येतो आहे आणि त्या दृष्टीने आता हा निर्णय, या निर्णयावर केंद्रीय गृह मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या घटनेचा, या स्फोटांचा तपास आता NIA करेल
हे निश्चित झालेलं आहे. आणि या